तर धर्मांतर विरोधातील पडळकरांच्या मोर्चाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आलाय। ख्रिस्ती बांधवांना भीती दाखवण्यासारखी वक्तव्य जे आहेत ते होत असतील तर अटकाव घाला। जयंत पाटलांनी विधानसभेमध्ये ही मागणी केली आहे। ज्यांनी सैराट करण्याची धमकी दिली त्यांच्यावरती कारवाई होणार का? पडळकरांच्या वक्तव्यावरून आव्हाडांनी सरकारला हा सवाल केला आहे। तर कुठलाही धर्माला भीती वाटावी अशी सरकारची भूमिका नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। जाहीरपणाने विधान करून महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांना भीती निर्माण होईल असं वातावरण करण्यासाठी जर कोणी विधिमंडळातले सदस्य जर जाहीरपणाने बोलत असतील तर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळीच अटकाव करण्याची गरज आहे। महाराष्ट्रात शांतता राहावी अशी आमची अपेक्षा आहे। भीती कशामुळे पसरली? भीती कशामुळे पसरली? यांचा सैराट करून टाका। कोणाचा? रेव्हरंड फादर म्हणजे पादऱ्यांचा शब्द पादरी होता आणि त्याच्यामुळे आज तिथे काही निवडक माणसं नाही आली आहेत। उभ्या महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज एकत्र झालाय। म्हणजे ते बघून मलाही आश्चर्य वाटलं की ख्रिश्चन समाजामध्ये एवढं कसं काय? तुम्ही ख्रिश्चन समाजामध्ये खूप राहता त्यामुळे तुमच्या बोलण्यातनंच समजलं की तुम्हाला क्लिअर मेसेज द्यायचा आहे। पण त्यांची इच्छा अशी आहे की ज्यांनी ही धमकी दिली आहे की सैराट करू तो कोणीही असो त्याच्यावर FIR होईल असं सरकारने बघितलं पाहिजे। त्या दोन्हीही आंदोलन करते आणि शीख समाजाचे असतील ख्रिश्चन समाजाचे असतील अन्य काही शासकीय असतील आंदोलनातली लोक यांच्याशी सरकार चर्चा करेल, त्यांचा गैरसमज दूर करेल आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी वर्तणूक वागणूक देऊन त्यांच्याशी चर्चा करेल आणि कायद्याच्या राज्याप्रमाणे गुन्ह्याला गुन्ह्याप्रमाणे बघितलं जाईल। एखाद्याला एका धर्माविरुद्ध दुसऱ्या धर्माला असं वातावरण निर्माण व्हावं किंवा निर्माण करण्यासारखी भूमिका सरकारची नाही। पण समाज आणि धर्म म्हणून त्यांना कुठेही अशांतता त्यांची भंग होणार नाही हीच भूमिका सरकारची असेल।